11 लाखांचा मुद्देमाल चोरी करणारा दहेगाव येथील आरोपी भागवत माणिक शिंदे यास अखेर नांदगाव पोलिसांनी ठोकल्या बेड्या। मध्य प्रदेश ते उत्तर प्रदेश फिरूनही बचाव नाही, पोलीस हवालदार भस्तेचा सापळा यशस्वी। तुम्ही पाहत आहात गाव ते राज्य मराठी न्यूज चॅनल। नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातून एक मोठी आणि खळबळजनक बातमी समोर येत आहे। मक्का भरलेला मालवाहू ट्रक तसेच 5 लाख रुपये किमतीचा मक्का गायब करून पोलिसांना 4 महिन्यांपासून चकवा देणाऱ्या आरोपींच्या मुसक्या अखेर नांदगाव पोलिसांनी आवळल्या आहेत। जातेगाव येथील व्यापारी राजेंद्र खैरनार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दिनांक 7 जानेवारी 2026 रोजी ट्रक क्रमांक UP 36 T 1972 मध्ये मका भरून तो नेवासा येथील पद्मश्री ट्रेडिंग कंपनीकडे रवाना करण्यात आला होता। मात्र माल ठिकाणी पोहोचलाच नसल्याचे समोर आले। यानंतर चालक भागवत माणिक शिंदे याच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र त्याचा मोबाईल सतत बंद लागत असल्याने संशय अधिक बळावला। अखेर व्यापारी राजेंद्र खैरनार यांनी आरोपी भागवत माणिक शिंदे याच्या विरोधात नांदगाव पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 33/2026 भारतीय न्याय संहिता कलम 316(3) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला। दरम्यान आरोपी भागवत शिंदे हा गेल्या 4 महिन्यांपासून महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश अशा विविध राज्यात लपून राहत होता। पोलिसांना सतत वेगवेगळी लोकेशन्स मिळत असल्याने तपास अधिक गुंतागुंतीचा बनला होता। मात्र बोलठाण बीटचे पोलीस हवालदार भास्कर भस्ते यांनी अत्यंत शिताफीने सापळा रचत आरोपी महाराष्ट्रात दाखल होताच नरडाणा, मालेगाव, पंजाब, गील ढाबा, राहुड घाट आणि मंगरुळ फाटा परिसरात शोध मोहीम उभारली। अखेर आरोपी भागवत माणिक शिंदे याला पोलिसांनी शिताफीने पकडून बेड्या ठोकल्यात। नाव आहे भागवत। किती कौतुकाने आईवडिलांनी नाव ठेवले होते भागवत, मात्र भागवत नावाला कलंक या चोराने लावला आहे। या संपूर्ण कारवाईत पोलीस निरीक्षक दिगंबर भदाणे तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश गावित यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार भास्कर भस्ते, पोलीस शिपाई परमेश्वर श्रीखंडे आणि दीपक पगार यांनी महत्त्वाची भूमिका बजावली। मनमाड न्यायालयात हजर केले असता आरोपी यास 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। संपादक विजय धामणे, नांदगाव, नाशिक।